नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. आपण नेहमी असं पाहतो की आपल्या जवळच्या नातलगांपैकी, मित्रापैकी कोणी मरण पावलं की आपण दुःखी होतो. जणू काही आता आपले सर्वस्व गेले अशा पद्धतीने आपण शोक करीत असतो. आता जगण्यात काही अर्थ नाही असेही वाटायला लागते. विशेष करून एखाद्या स्त्रीचा पती मृत्यू पावला की तिचे दुःख बघवत नाही. पाहणाऱ्याला असे वाटते की बहुधा ही स्त्री काही फार काळ जगणार नाही. पण बऱ्याचदा घडते उलटेच. पतीच्या मृत्यूनंतर उलट स्त्रिया अधिक मोकळेपणाने व सन्मानाने जगताना आढळतात. समर्थांनी आपल्याला सांगितले की असे दुःख करीत असताना आपणही त्याच वाटेने जाणार आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे थोडक्यात मृत्यूची जाणीव आपल्याला कायम मनात असली पाहिजे. म्हणजे आपोआप जगण्याची आसक्ती व इहलोकाचा लोभ कमी होतो. समर्थ पुढे म्हणतात की हा लोभ, ही जगण्याची आसक्ती, विषयांची वासना, षड्रिपूंचे मोहजाल यातून बाहेर पडा. कारण त्यानं क्षोभ म्हणजे सर्वनाश आहे. मुक्तीमधील तो सर्वात मोठा अडथळा आहे. मानवाचे परमार्थातील अंतिम ध्येय मोक्षाचे असते. परंतु अपूर्ण इच्छा, विषय वासना, मोह, लोभ, कशाचे तरी आकर्षण, संपत्तीचा हव्यास या सर्व गोष्टींमुळे आपण पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात सापडत राहतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जन्माला येणे हीच मुळात लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात, पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणूनी जनी मागुता जन्म घेते. हा लोभच माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडतो. म्हणूनच संतांनी जन्ममृत्यूचा फेरा चुकवण्याची मागणी भगवंताकडे केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे चित्त तुझे पायी, राहो ऐसे करी काही, धरोनिया बाही भवतारी दातारा. नाथांनी जागल्याचं रूपक वापरलं आहे. नाथांचा जागल्या म्हणतो, उठाची की माय बाप कशी लागली झोप, हुजूर जाऊन या एवढी चुकवा खेप. यातून आपण एवढाच बोध घ्यायचा की आपले कर्म म्हणजे व्यापार, शेती, नोकरी हे सर्व करताना समाधानाने राहावे. मृत्यू फेरा चुकवण्यासाठी ईश्वर चरणी ध्यान ठेवावे. कशाचाही लोभ ठेवू नये. माझी कुठली तरी इच्छा अपूर्ण राहिली असे म्हणू नये. म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकते. समर्थांनाही या श्लोकाद्वारे हेच सांगायचे आहे. जय जय रघुवीर समर्थ.